नमस्कार, मी समाधान पाटील आणि तुम्ही पाहतात खटपट ओरिजिनल। सांगलीचं राजकारण म्हणजे पेटता वणवा आणि या वणव्याच्या मध्यभागी आहे दोन ज्वालामुखी नेते जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर। आज आपण या दोघांच्या संघर्षाचा टप्पा आणि त्यामागचं राजकारण समजून घेणार आहोत। सगळ्यात आधी बोलूया जयंत पाटलांविषयी। त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, टप्प्यात आला की कार्यक्रम करतो। हे सांगलीच्या राजकारणात आजही घुमतं। जयंत पाटील हे हिशोबी, शांत पण अत्यंत प्रभावी नेते म्हणून ओळखले जातात। त्यांचा प्रभाव सांगलीच्या ऊस कारखान्यांपासून ते बँका, दूध संस्था, कॉलेजपर्यंत पसरलेला आहे। म्हणजेच विरोधकांसाठी त्यांना हरवणं म्हणजे डोंगर चढण्यासारखंच अवघड काम आहे। पण दुसऱ्या बाजूला आहेत गोपीचंद पडळकर, थेट बोलणारे, आक्रमक आणि नेहमी चर्चेत राहणारे। त्यांची जयंत पाटलांवर केलेली वक्तव्य संपूर्ण राज्यभर गाजली। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखी भिकारडी औलाद नाही। दुसरं वाक्य म्हणजे, तुझ्या कितव्या नंबरच्या बायकोचं मी मंगळसूत्र चोरलंय ते मला सांग। या वक्तव्यांनी सांगलीचं राजकारण चांगलंच पेटवलेलं आहे। त्यावर जयंत पाटलांनीही त्यावर अगोदर प्रतिक्रिया दिली होती, मंगळसूत्र चोर। त्यामुळे हे राजकारण शब्दयुद्धातून संघर्षाचा वणवा आता पेटताना दिसत आहे। मात्र या सगळ्या प्रकारावर सुद्धा देवेंद्र फडणवीसांकडे शरद पवारांनी फोन केला आणि पडळकरांच्या राजीनाम्याची मागणी प्रत्येक क्षेत्रातून झाली। प्रत्येकाला वाटायचं आता पडळकर शांत राहील, पण पडळकर मात्र अत्यंत प्रभावी नेते म्हणून ओळखले जाणार आहे। मित्रांनो, हे सगळं प्रकरण अत्यंत पेटता वणवा आहे। आता या संघर्षामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देखील उडी घेतली होती। ऑक्टोबरमध्ये भाजप इशारा मोर्चा काढणार आहे। त्यांनी स्पष्ट सांगितलं, पडळकरांनी राजाराम बापूंवर टीका केली आहे, पण खरा मुद्दा म्हणजे जयंत पाटलांचा भ्रष्टाचार प्रकरणाचा। त्यामुळे पाटलांचा भ्रष्टाचार आता हे बाहेर काढणार का, याकडे सुद्धा मोठे प्रश्न आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय, खरंच जयंत पाटील आणि पडळकर या वादाचा शेवट कसा होईल? तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी खटपट ओरिजिनल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।